सगळ्यांना गुड मॉर्निंग. आज पुन्हा एकदा आपण परमेश्वराच्या वचनामधून शिकणार आहोत. मी निर्गम याचं पुस्तक याचे 1 ते 23 वचनं वाचणार आहे. जरा थोडा मोठा पॅसेज आहे. एक महत्वाची गोष्ट आपण आज शिकणार आहोत. तर मी थोडंसं फास्ट वाचेन, कारण की आपल्यामध्ये सगळ्यांनी निर्गम हे पुस्तक निश्चितपणे वाचलं असेल. तर मी वाचत आहे, लक्ष देऊया. आणि तुमच्याकडे जर पवित्र शास्त्र असेल तर पवित्र शास्त्र उघडूया, म्हणजे मी जे काही वाचत आहे ते आपल्या सगळ्यांना उत्तम प्रकारे समजेल. मी वाचत आहे निर्गम याचा 33वा अध्याय 1 ते 33 वचन. लक्ष देऊया. मग परमेश्वराने मोशेला सांगितले, तू व जे लोक मिस्र देशातून आणले आहेत असे तुम्ही येथून निघून मार्गस्थ व्हा व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राहम, इसहाक व याकोब यांना मी शपथपूर्वक सांगितले होते त्या देशाकडे जा. मी तुझ्याकडे एक दूत पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिजी, हिव्वी आणि यबुसी ह्यांना तेथून घालवून देईन. दुधामनाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तू जा. तथापि तुम्ही ताठ मानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्याबरोबर येणार नाही. आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करीन. लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले व कोणीही आपले दागदागिने अंगावर घातले नाहीत. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग की तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी पळभर तुमच्याबरोबर असलो तरी मी तुम्हास भस्म करीन. म्हणून तुम्ही आपापले दागिने आपल्या अंगावरून उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करावायचे ते मी पाहीन. यामुळे होरेब पर्वतापासून पुढे इस्रायल लोक दागिन्या वाचून राहिले. मोशे छावणी बाहेर बऱ्याच अंतरावर तंबू नेऊन उभा करी व त्याला तो दर्शन मंडप म्हणे. कोणाला परमेश्वराकडे काही विचारायचे असले म्हणजे तो छावणी बाहेर त्या दर्शन मंडपाकडे जात असे. आणि असे व्हायचे की जेव्हा मोशे त्या मंडपाकडे जात असे तेव्हा सर्व लोक उठून आपापल्या तंबूच्या दारात उभे राहत आणि तो मंडपात प्रवेश करीपर्यंत त्याच्याकडे निरखून पाहत. मोशे मंडपात प्रवेश करीत तेव्हा मेघस्तंभ उतरून मंडपाच्या दारापुढे उभा राही आणि परमेश्वर मोशेशी भाषण करीत असे. त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालत मित्राशी बोलावे तसे परमेश्वर मोशेशी समोरासमोर बोलत असे. मोशे छावणीकडे परत जात असे तरी त्याचा सेवक नूनाचा मुलगा यहोशुआ हा तरुण पुरुष मंडप सोडून बाहेर येत नसे. मोशे परमेश्वराला म्हणाला, पहा, तू मला म्हणतोस की या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार हे अजून कळविले नाहीस. तरी तू म्हटले आहेस की मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी असता तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे मला तुझी ओळख पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल. हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे. परमेश्वराला मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. तो त्यांना म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला इथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर तुझ्या प्रजेवर झाली आहे हे कशावरून समजावे. तू आमच्याबरोबर आल्याने व मी तुझे प्रजाजन पृथ्वीवरील इतर लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत यावरून हे समजायचे ना. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, हे जे तू सांगितले आहे तेही मी करेन, कारण माझी कृपादृष्टी तुझ्यावर झाली आहे आणि मी तुला व्यक्तिशः नावाने ओळखत असे. तो म्हणाला, कृपा करून मला तुझे तेज दाखव. तो म्हणाला, मी आपले सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन. तुझ्या समोर परमेश्वर या नावाची मी घोषणा करीन. ज्याच्यावर कृपा करावी असे वाटेल त्याच्यावर मी कृपा करीन आणि ज्याच्यावर दया करावी असे वाटेल त्याच्यावर दया करीन. तरी पण तो म्हणाला, तुला माझे मुख पाहणार नाही, म्हणून कारण माझे मुख पाहिल्यास कोणी मनुष्य जिवंत राहणार नाही. परमेश्वर म्हणाला, माझ्याकडे एक जागा आहे, तिथे ह्या खडकावर उभा राहा. असे होईल की माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवेन. मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकेन. मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन, पण माझे मुख दिसायचे नाही. प्रार्थना करूया. प्रिय आणि महान अशा देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे उपकार म्हणतो, तुझ्या वचनासाठी आम्ही तुझे उपकार म्हणतो. ही वाचलेली वचन जवळजवळ 4000 वर्ष जुनी आहे. परंतु परमेश्वरा, तू एक जिवंत परमेश्वर आहे आणि ही वचने आजही आम्हाला धीर देतात, आम्हाला सामर्थ्य देतात, आमचा विश्वास वाढवतात आणि परमेश्वरा तुझ्यामध्ये वाढण्यासाठी मदत करतात.
परमेश्वर आज बोलत असताना तू माझं सहाय्य कर. जे ऐकणारे आहेत त्यांना तू आशीर्वादित कर. महत्वाची गोष्ट कोणती आहे हे त्यांना समजू दे बाबा. आणि आजचा दिवस सुद्धा तू आशीर्वादित कर. तारणारा प्रिय प्रभू येशू ख्रिस्त याच्या आज प्रिय आणि गोड नावाने मागत आहे म्हणून तो ऐक. आमेन. प्रियांनो, आज आपण एक अत्यंत भयंकर अशा परिस्थितीमधून जात आहोत. अनेक लोक मरण पावण्याच्या बातम्या आपल्या कानावरती पडत आहे. न्यूज सुद्धा पाहू नये आपल्याला असं वाटतं. का? कारण त्या न्यूजमध्ये भारतामध्ये आलेली ही सेकंड वेव्ह, दुसरी लाट, ही पहिल्यापेक्षा अत्यंत भयंकर आहे. 2-3 दिवसापूर्वी मी ज्या चर्चमध्ये जात होतो पुण्यामध्ये, त्या चर्चमधील एका व्यक्तीने मला एक फोटो पाठवला. आणि जे लोक मरण पावलेले आहेत त्या चर्चमध्ये, त्या सगळ्यांचे ते फोटोग्राफ होते. आणि त्यांनी खाली लिहिलं होतं की आय एम मिसिंग यू, म्हणजे मी तुम्हाला मिस करत आहे. तो फोटो पाहून मला खूप वाईट वाटलं. आणि मला असं वाटलं की आजूबाजूला कितीतरी लोक असे आहेत जे आजारी आहेत आणि कदाचित जर योग्य प्रकारे त्यांना उपचार मिळाला नाही, रेमडेसिवीर हे इंजेक्शन मिळालं नाही, ऑक्सिजन मिळालं नाही, व्हेंटिलेटर मिळालं नाही, तर कदाचित या पृथ्वीवरती काही दिवसामध्ये नसतील. माझी इच्छा नाही की मी तुम्हाला निराश करावं, परंतु हे सध्याची परिस्थिती आहे. आणि या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपला सगळ्यात मोठा जो आधार आहे तो आपला जिवंत परमेश्वर आहे. मी जे वचनं वाचली, ही वचनं आपण अनेकांनी ही वचनं वाचलेली असतील. निर्गमनाचा 33वा अध्याय आणि त्यातली 1 ते 23 ही वचनं आहेत. आज या वचनामधून आपण अत्यंत महत्वाची बाब शिकणार आहोत. आणि सगळ्यात प्रथम ही जी वचनं वाचली त्या वचनामधून आपल्याला काय शिकायला मिळतं हे आपण शिकणार आहोत. या ठिकाणी 33वा अध्याय पहिल्या वचनाच्या शेवटच्या भागामध्ये तो म्हणतो, व जो देश तुझ्या संततीला देईन असे अब्राम, इसाक, याकोब यांना मी शपथ सांगितले ते त्या देशाकडे तू जा. मोशे आणि इस्रायल लोकांना त्याने सांगितलं की मी जो देश वतना दाखल देणार म्हणून सांगितलं, त्या देशाकडे तू कूच कर किंवा त्या देशाकडे तू जा. या ठिकाणी परमेश्वर आणि मोशे यांच्यामधला एक संवाद या ठिकाणी रेकॉर्ड केलेला आहे. परंतु चौथ्या वचनामध्ये एक बॅड न्यूज आहे. चौथ्या वचनामध्ये तो म्हणतो की दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तुझा, तथापि तुम्ही ताठमानेचे लोक आहात. हा शब्द, हे वाक्य त्याने 2दा वापरलंय परमेश्वराने. तो त्या ठिकाणी म्हणतो की दुधामधाचे प्रवाह वाहत असलेल्या देशाकडे तुझा, तथापि तुम्ही ताठमानेचे लोक असल्यामुळे मी तुमच्या बरोबर येणार नाही. या सगळ्यामध्ये जर पवित्र शास्त्रामध्ये जर एक भयंकर वाक्य जर असेल तर परमेश्वर म्हणत आहे की मी तुमची साथ सोडून टाकेन, आलो तर वाटेतच मी तुम्हाला भस्म करीन. लोक हे अशुभ वर्तमान ऐकून विलाप करू लागले व कोणी आपापले दागिने अंगावर घातले नाही. सणाच्या प्रसंगी, विवाहामध्ये लोक दागिने घालतात कारण की आनंदाचा प्रसंग असतो. पण या ठिकाणी हे एक अशुभ वर्तमान परमेश्वर मोशेला सांगत आहे की त्या 6,20,000 लोकांना तो म्हणत आहे मी तुमच्या बरोबर जाणार नाही. परमेश्वर मोशेला म्हणाला, तू इस्रायल लोकांना सांग तुम्ही ताठ मानायचे. दुसऱ्या वेळेस परमेश्वर सांगत आहे मी पळभर तुमच्या बरोबर असलो तरी मी तुम्हाला भस्म करीन, म्हणून तुम्ही आपापले दागिने आपल्या अंगावर उतरून ठेवा, म्हणजे तुमचे काय करायचे हे मी पाहीन. मोशेला त्याने निवडलेलं होतं. मोशे बरोबर तो एकमेका समोरासमोर परमेश्वर बोलत असे. आणि त्या ठिकाणी परमेश्वर मोशेला म्हणतो की मी तुमच्या बरोबर जाणार नाही. 12व्या वचनामध्ये परमेश्वर काय म्हणतो आपण ऐकूया. तो मोशे परमेश्वराला म्हणा, पहा तू मला म्हणतोस की ह्या लोकांना घेऊन जा, पण तू माझ्याबरोबर कोणाला पाठवणार नाही हे मला अजून कळविले नाही. तरी तू म्हटलेस मी तुला व्यक्तिशा नावाने ओळखतो आणि तुझ्यावर माझी कृपादृष्टी आहे. आता माझ्यावर तुझी कृपादृष्टी, तुझे मार्ग मला दाखव, म्हणजे तुझी ओळख मला पटेल आणि त्यामुळे तुझी कृपादृष्टी माझ्यावर होईल.
हे राष्ट्र तुझी प्रजा आहे हे लक्षात घे. परमेश्वराला मोशे सांगत आहे, हे माझे लोक नाहीये, हे तुझे लोक आहे, हे राष्ट्र तुझं राष्ट्र आहे. आणि त्याला म्हणतो ही तुझी प्रजा आहे. 14व्या वचनामध्ये परमेश्वर एक फार महत्वाचा मुद्दा त्याला सांगतो. परमेश्वर म्हणाला, मी स्वतः येईन आणि तुला विसावा देईन. या ठिकाणी तो म्हणत नाही या 6,20,000 लोकांना, पण म्हणतो मी तुला विसावा देईन. माझी उपस्थिती, या मराठी भाषांतरामध्ये म्हटलेलं आहे की मी स्वतः येईन तुला विसावा देईन, पण इंग्रजीमध्ये म्हटलं आहे माय प्रेझन्स विल गो विथ यू अँड आय विल गिव्ह यू रेस्ट. हे भाषांतर जरा याच्यामध्ये थोडासा फरक आहे. मोशे परमेश्वराला म्हणतो तू स्वतः येत नसलास, म्हणजे तो म्हणतो की तुझी उपस्थिती जर माझ्या बरोबर आमच्या या सगळ्या लोकांबरोबर जर येत नसली तर मला आणि या लोकांना तू पुढे घेऊन जाऊ नको. 15व्या वचनामध्ये तो त्याला म्हणाला, तू स्वतः येत नसलास तर आम्हाला इथून पुढे नेऊ नकोस. तुझी कृपादृष्टी माझ्यावर तुझ्या प्रजेवर झाली आहे, हे कशावरून समजावे. या ठिकाणी मोशे त्याला म्हणतो की आम्ही वेगळे लोक आहोत, कारण आमचं परमेश्वर जिवंत परमेश्वर आहे. जगाला कसं कळेल की आम्ही वेगळे लोक आहोत जर तुझी उपस्थिती आमच्या बरोबर येणार नाही. तो म्हणतो तू आमच्या बरोबर आल्याने मी व तुझे प्रजाजन पृथ्वीवर इतर लोकांपेक्षा वेगळे झालो आहोत. यावरून ते समजायचे का ना, कसे समजायचे असं तो परमेश्वराला म्हणतो. इंग्रजी पवित्र शास्त्रामध्ये देवाच्या उपस्थितीबद्दल सांगितलेलं आहे. मी स्वतः येईन याचा अर्थ माझी उपस्थिती तुझ्याबरोबर जाईन. मोशेला हे अत्यंत उत्तम प्रकारे ठाऊक होतं की देवाची उपस्थिती काय आहे, कारण की त्याने होरेब पर्वतावरती 40 वर्ष राजवाड्यामध्ये, 40 वर्ष अरण्यामध्ये, आणि या अरण्यामध्ये असताना होरेब पर्वतावरती परमेश्वर मोशेला जळत्या झुडुपामध्ये भेटला होता. आपण जर वाचलं तर त्या ठिकाणी आपल्याला दिसतं की ते झुडूप जळत होतं पण खाक पावत नव्हतं, म्हणजे नाश पावत नव्हतं. आणि मोशेशी परमेश्वर त्या झुडपामधून बोलला, मोशे मोशे अशी त्याने हाक मारली. आणि आपल्याला ठाऊक आहे की मोशेने त्याचा अनुभव घेतलेला होता. त्याला माहित होतं की परमेश्वराची उपस्थिती बरोबर असणं किंवा परमेश्वर स्वतः आपल्या बरोबर असणं हे किती अत्यंत महत्वाची बाब आहे. देव त्याच्याशी बोलला होता, त्याला पाचारण केलं होतं. यासाठी पाचारण केलं होतं की त्यांनी इस्रायली लोकांना त्या दास्यातून त्यांनी सोडवावं. त्यांना यहोवा देव उत्तम प्रकारे ठाऊक होता. त्याने त्याचा आवाज ऐकला होता. त्याला माहित होतं की देवाची उपस्थिती जेव्हा बरोबर असते तेव्हा काय अद्भुत गोष्टी घडत असतात. तो एक महान नेता होता. तो पळून गेला होता मिसर देशातून आणि तो यस्सीच्या घरी राहिला. त्या ठिकाणी लग्न केलं आणि 40 वर्ष त्याने तिथं घालवली. 40 वर्ष राजवाड्यात, 40 वर्ष अरण्यात किंवा यस्सीच्या घरी, आणि त्यानंतरचा 40 वर्षाचा कालावधी हा इस्रायली लोकांबरोबर त्यांनी मिसर देश सोडल्यानंतर कनान देशामध्ये जायच्या अगोदरचा तो प्रवास होता. त्याला माहित होतं की परमेश्वराची उपस्थिती किती महत्वाची आहे. जर देव आपल्या बरोबर नाही तर कितीही काही केलं तरी त्यामध्ये आनंद नाही, सुख नाही. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटतं की आता मला देवाची काही गरज नाहीये, तो ताठमानेचा होतो. सगळ्यात मोठी गोष्ट त्या गोष्टी त्यावेळेस घडत असते की त्याच्या अंतःकरणामध्ये एक गर्व निर्माण होतो ना, आता माझं जीवन मी जगण्यास समर्थ आहे. अनेक लोक पण पाहतो त्यांचं कठीण जीवन असतं, परीक्षा असते, समस्या असतात, आजार असतात. ह्या सगळ्यातून परमेश्वर त्यांना सोडवतो. ज्याप्रमाणे इस्रायल लोकांबरोबर तो अग्निस्तंभामध्ये होता, तो मेघामध्ये होता. रात्रीचा त्यांना प्रकाशाची गरज नव्हती. त्याचा अग्निस्तंभ पुढे चालत होता, मेघ डोक्यावरती होता. परमेश्वराची उपस्थिती त्यांच्याबरोबर होती. जेवण मिळत होतं, त्यांना माना मिळत होता, त्यांना लाभे मिळत होते. सगळं काही व्यवस्थित होतं.
परंतु हे सगळं काही जेव्हा व्यवस्थित होतं ना एका विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये, तेव्हा तो सगळ्यात पहिला परमेश्वराला विसरतो आणि तो ताठ मानेचा होतो. आणि मग जेव्हा त्याच्यावरती जेव्हा समस्या येते तेव्हा देव आठवतो आणि तो म्हणतो माझं काहीतरी चुकलंय, माझ्या परिवारावरती ही समस्या का आलेली आहे. या कोरोनाच्या काळामध्ये अनेक लोक आज पश्चाताप करत आहे की माझं चुकलंय दे बाबा, मी तुझ्यासाठी हे करीन, तुझ्यासाठी ते करीन, मी असं करीन तसं करीन, मी विसरलो आहे, परमेश्वरा माझी क्षमा कर दे बाबा. मोशेला माहित होतं देवाची उपस्थिती जितकी भयंकर आहे तितकीच चांगली सुद्धा आहे, कारण तो एक दयाळू असा परमेश्वर आहे. आज जर कदाचित आपण चुकलो असेल, देवापासून दूर केलो, देवाच्या राज्याच्या, देवाच्या मंडळीचा, देवाच्या मंदिराचा आपण जरा विचार करत नसेल, तर कदाचित आज देव तुमच्याबरोबर बोलत आहे आणि माझ्याबरोबर बोलत आहे. त्याला माहित होतं की आपण वेगळे लोक आहोत. कठीण परिस्थितीमध्ये आपण पश्चाताप करायला शिकतो. देवाचं वचन आपल्याला म्हणतं, तो म्हणाला की मी तुझ्याबरोबर जाईल आणि मी तुला विसावा देईन. प्रियांनो, आपल्याला विसावा फक्त परमेश्वरच देऊ शकतो. आपल्याला माहिती आहे मत्तयाच्या 11व्या अध्यायामध्ये आणि 12व्या अध्याय 1ल्या वचनामध्ये तो म्हटला की तुम्ही माझं ओझं घ्या, कारण माझं जू सोयीचं आणि ओझं हलकं आहे आणि ते घेतल्यानंतर मी तुला विसावा देईन. अनेकांना असं वाटतं का देवाकडे आल्यानंतर आपल्याला विसरून जायचं, काही करायचं नाही, पण त्यांना विसावा का मिळत नाही प्रियांनो माहितीये, कारण की ते देवाचं ओझं, देवाचं जू आपल्या खांद्यावर ते घेत नाहीत. सगळं काही स्थिर स्थावर झाल्यानंतर ते सगळ्यात प्रथम देवालाच विसरतात. ते आपापली घरं बांधतात, आपापली बँक बॅलन्स तयार करतात, सगळं करतात आणि देवाची सेवा केली पाहिजे, त्याला दिलेलं वचन पाळलं पाहिजे, हेच ते विसरून जातात. सगळ्यात पहिली गोष्ट, मोशेला देवाची उपस्थिती काय आहे आणि देव आपल्या बरोबर असणं किती महत्वाचं आहे हे त्याला ठाऊक होतं. म्हणून तो देवाला म्हणतो, जर तुझी उपस्थिती आमच्या बरोबर जाणार नाही. प्रियानो, आपल्या घरामध्ये जर देवाची उपस्थिती असेल तर पुढे नाश आहे. देवाची उपस्थिती आपल्या जीवनामध्ये जर नसेल तर तणाव आहेत, कष्ट आहेत, भांडणं आहे, त्रास आहे, डिप्रेशन आहे, आजार आहे, मृत्यू आहे, एकटेपण आहे. का? कारण देवाची उपस्थिती ही शांतीची उपस्थिती आहे, आनंदाची उपस्थिती आहे, सामर्थ्याची उपस्थिती आहे. प्रियांनो, हा संदेश कदाचित कुठेतरी बोचणार आहे, बोचू दे, काय हरकत नाही. कारण की आज जर तुम्ही देवाकडे परत फिरलात तर निश्चितपणे कनान देशामधले आशीर्वाद आपल्या जीवनामध्ये निर्माण होणार आहेत. मोशेला माहित होतं, म्हणून तो म्हटला, परमेश्वरा तुझी उपस्थिती आमच्या बरोबर गेल्याशिवाय आम्ही यापासून पुढे जाणार नाही. दुसरी गोष्ट, आपल्याला माहिती आहे स्तोत्र 51 दाविदाचं स्तोत्र आहे, पश्चातापाचं स्तोत्र आहे. त्याने बेतशेबे बरोबर त्याने व्यभिचार केला, झाला व्यभिचार त्याच्याकडून आणि त्यानंतरही त्यांनी 51वं स्तोत्र लिहिलं. आणि यातलं मी थोडीशीच वचनं वाचणार आहे. जर तुमच्याकडे पवित्र शास्त्र असेल तर जरूर तुम्ही ते स्तोत्र पुन्हा आपल्या घरी पूर्ण स्तोत्र वाचा. तो त्याला म्हणतो की हे देवा, माझ्या प्रार्थनेकडे कान दे, माझ्या विनंतीपासून तोंड फिरू नको, माझ्याकडे लक्ष दे. माझे ऐक, मी चिंताक्रांत होऊन तळमळत आहे व कणत आहे. प्रियानो, आजच्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही आजारी नाही ना, जर तुम्ही कोरोना बाधित नाही ना, प्रेज गॉड, प्रेज गॉड, कारण की तुम्ही तळमळत नाहीयेत, तेवढी कळकळीची प्रार्थना करत नाहीये. मला एक व्यक्ती म्हणाला त्या दिवशी, म्हटला सर, म्हटला जोपर्यंत आपल्या घरामध्ये कोणाला कोरोना होत नाही ना, तोपर्यंत कोरोना काय आहे हे आपल्याला कळत नाही आणि आपण अगदी सुखामध्ये असतो. तिसऱ्या वचनामध्ये तो म्हणतो, परमेश्वरा तो म्हणतो, आणि ते वैराच्या शब्दावर दुर्जनाच्या जाण, कारण ते माझ्यावर अरिष्ट आणतात व क्रोधाने माझ्या पाठीस लागतात. माझ्या ठाई माझ्या हृदयाला यातना होत आहेत. सॉरी, मी 55व्या स्तोत्रामधून वाचलं, हे 51वं स्तोत्र आहे. तो म्हणतो, हे देवा, तू आपल्या वात्सल्याला अनुसरून माझ्यावर कृपा करत आपल्याला विपुल करण्याला अनुसरून माझे अपराध काढून टाक. मला धुवून माझा दोष पूर्णपणे काढून टाक. माझे पाप दूर करून मला निर्मळ कर, कारण मी आपले अपराध जाणून आहे. माझे पाप माझ्या पुढे नित्य आहेत. पुन्हा एकदा 55व्या स्तोत्रामधलं चुकून वाचलं, काय हरकत नाही, परमेश्वर त्यातूनही आपल्याबरोबर बोलू शकतो. 10वं वचन, महत्वाचं वचन, तो म्हणतो, हे देवा, माझ्या ठाई शुद्ध हृदय उत्पन्न कर, माझ्या ठाई स्थिर असा आत्मा
पुन्हा घाल. इंग्लिशमध्ये म्हटलंय, क्रिएट इन मी ए प्युअर हार्ट ओ गॉड अँड रिन्यू अ स्टेडफास्ट स्पिरिट विदिन मी. डू नॉट कास्ट मी फ्रॉम युअर प्रेझन्स और टेक युअर होली स्पिरिट फ्रॉम मी. 11व्या वचनामध्ये तो म्हणतो, तू मला आपल्या पुढून घालवून देऊ नको आणि आपला पवित्र आत्मा माझ्याकडे काढून घेऊ नकोस. प्रियांनो, माहित आहे प्रभू येशू ख्रिस्त जेव्हा क्रूसखांबी दिला गेला, शारीरिकरित्या त्याला दुःख होतं. तो पित्याला म्हटला, माझ्या पित्या माझा का त्याग केलास? परंतु त्याला एक गोष्ट ठाऊक होती, त्याचं पुनरुत्थान होणार होतं. तो पुन्हा त्या कबरेतून बाहेर येणार होता, कारण की त्याचा पिता जो आहे आणि तो म्हणाला, मी आणि माझा पिता एक आहोत. आज आपण विचार करूया, आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी घडल्या आहेत का? अशा काही गोष्टी घडल्या की ज्यामुळे देवाची उपस्थिती आपल्यापासून निघून गेलेली आहे. दाविदाला म्हटलंय की देवाचं अंतःकरण जाणणारा तो व्यक्ती होता आणि त्याला माहित होतं देवाची उपस्थिती जेव्हा त्याला सोडून गेली, देवाचा आत्मा त्याला सोडून गेला, पाप केल्यानंतर त्याची उपस्थितीची किंमत काय आहे. तो एक फार सुंदर स्तुतिभक्ती करणारा होता, त्याला देवाची ओळख होती. तो एक गाणी लिहिणारा आणि स्तोत्र लिहिणारा होता. त्याने अनेक लढाया लढल्या होत्या. तो महान राजा होता. त्याने नेहमी देवाची आठवण केली. त्याने देवाला महत्व दिलं, त्याला मान दिला, त्याला गौरव दिला, सन्मान दिला. त्याची इच्छा होती की त्याने देवाचं मंदिर बांधावं. फार चांगली इच्छा होती. पण देवाने त्याला सांगितलं की तू माझं मंदिर बांधणार नाही, तुझा मुलगा बांधेल. शलमोनाने ते मंदिर बांधलं. त्याचा देवाबरोबरचा एक प्रवास होता मित्रांनो. पण त्याची एकच प्रार्थना होती, तुझ्या उपस्थितीपासून मला घालवून देऊ नकोस, तुझा आत्मा मला सोडून जाऊ देऊ नकोस. प्रियांनो, जेव्हा आपण देवाकडे आलो ना, तेव्हा फार उत्साही असतो. नव्याने आपला जन्म झाला, आपण फार उत्साही असतो. पण हळूहळू सगळं रुटीन होतं आणि आपण हळूहळू देवापासून दूर जायला लागतो. दुसरी गोष्ट, दाविदाला देवाची उपस्थिती हवी होती, मोशेला देवाची उपस्थिती हवी होती. तिसरी गोष्ट, मरिया आणि मार्था बद्दलची गोष्ट. मरियाला माहित होतं महत्वाचं काय आहे. लूक वर्तमानाचा 10वा अध्याय आणि 38 आणि 42 वचनामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त मार्थाला म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्ताला मार्था म्हणते की बघ, म्हणते मरिया तुझ्या पायाशी बसलेली आहे, तिला सांग की मला मदत करायला सांग. ती कामाबद्दल खूप काळजी करतो, सारखं तिला काम करायचं होतं. त्या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 41 वचन आणि 42 वचनामध्ये तो म्हणतो, मरियेने योग्य निवड केली आहे आणि ती निवड तिच्याकडून काढून घेतली जाणार नाही. मित्रांनो, आपल्याला एक गोष्ट फार चांगली माहित आहे. अनेक संदेश आपण ऐकलेले आहेत मेरी आणि मार्थाबद्दल. काम करणं चुकीचं नाही, अजिबात नाही. पण कधी कधी मंडळीमध्ये आपण हे करायचं, ते करायचं आपण इतकं करत असतो की आपण देवाबरोबरच वेळ घालवण्याचं विसरून जातो. फार कमी लोक मेरी सारखे असतात. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की आपण देवाच्या उपस्थितीमध्ये राहिलं पाहिजे. मला आठवतं, मी जेव्हा लहान होतो ना, मी शाळेतून घरी यायचो आणि घरी आल्यानंतर मला दिसायचं की आमच्या घराची चावी शेजाऱ्याकडे दिलेली आहे आणि माझी आई घरी नाही आहे. मी लवकर दरवाजा उघडायचो, बॅग आतमध्ये फेकायचो आणि धावत सुटायचो. आणि मला माहित असायचं की माझी आई कोणाच्या घरी गेली असेल. मग मी एकाच्या घरी जायचो, नाहीये. दुसऱ्याच्या घरी जायचो, नाहीये. तिसऱ्याच्या घरी जायचो, नाही. एकाचं घर जरा दूर होतं आणि त्यांच्या घरी गेल्यानंतर मी बघायचो आईला बघितल्या मला खूप आनंद वाटायचा. आईच्या उपस्थितीमध्ये आणि आईने माझ्या जवळ राहावं हे मला खूप आवडायचं. मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो ना, मी रात्री अभ्यास करायचो आणि मी फक्त आईला म्हणायचो, तू काहीच करू नको, फक्त माझ्या बाजूला बस. माझी चहावर करायची, पण मी म्हणायचो माझ्या बाजूला बस. का? कारण तिची उपस्थिती मला एक सुरक्षितता आणि आनंद देत असे. मित्रांनो, ही फार महत्वाची गोष्ट आहे. मरियाने योग्य वाटा निवडला. आपल्या जीवनामध्ये खूप काही करण्यापेक्षा देवामध्ये राहणं महत्वाची बाब आहे. सो मेरी chose the right thing. First, Moses chose the right thing and Moses had a right prayer. David had a right prayer. Mary had made a right choice. इंग्रजीमध्ये गाणं आहे, to be in your presence,
to sit at your feet. When your love surrounds me and makes me complete. This is my desire, O God, O Lord, this is my desire. To rest in your presence, not rushing away, to cherish each moment. Here I would say, this is my desire, O Lord, this is my desire. आदाम आणि हव्वाला देवाची उपस्थिती काय होती हे माहित होतं. जेव्हा आदाम आणि हव्वाने पाप केलं, देवाची आज्ञा मोडली, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये सगळ्यात एक वाईट गोष्ट घडली की त्यांना देवाच्या उपस्थितीपासून दूर घालवून देण्यात आलं. देवाने त्यांना गार्डनमधून काढलं, एदेन बागेतून बाहेर काढलं, परंतु त्याच्या हृदयातून त्यांना कधी बाहेर काढलं नाही. आणि म्हणूनच तो मोशेला त्या अरण्यामध्ये होरेब पर्वतावरती झुडपामधून बोलला, कारण की देवाची इच्छा नाही की त्याच्या मुलांनी बंधनामध्ये राहावं. प्रियानो, आपल्याला एक गोष्ट ठाऊक आहे, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त मरण पावला, त्याचं पुनरुत्थान झालं, ते झाल्यानंतर त्याने शिष्याला सांगितलं, प्रेषितांचे कृत्य याचा पहिला अध्याय आणि 1 ते 5 वचनामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे. त्याने सांगितलं की यरुशलेम सोडून जाऊ नका, तोपर्यंत जोपर्यंत माझ्या पित्याने देऊ केलेली जी देणगी आहे ती तुम्हाला दिली जात नाही, तोपर्यंत तुम्ही जाऊ नका. त्याने हे सुद्धा सांगितलं की योहाने तुमचा बाप्तिस्मा पाण्याने केला खरा, परंतु लवकरच तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने होईल. परमेश्वराचं वचन आपल्याला सांगतं, योहान कृष्णवर्तमान याचा 15वा अध्याय 5व्या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना सांगितलं की तुम्ही माझ्याशिवाय तुम्ही काही करू शकणार नाही. खरं आहे, आत्मिक कार्य करायला आत्मिक शक्तीची गरज असते. शरीराला ताकद मिळण्यासाठी आपण भोजन करतो, परंतु आत्म्यामध्ये सामर्थ्य मिळण्यासाठी आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये वेळ घालवण्याची गरज आहे. 50व्या दिवशी, ज्याला पेंटिकॉस्ट म्हटलं जातं, त्या 50व्या दिवशी सोसाट्याचा वारा त्या खोलीमध्ये शिरला. त्या वरच्या खोलीमध्ये शिष्य आणि मरिया सुद्धा होती आणि ते पवित्र आत्म्याने भरले गेले. अन्य भाषेमध्ये बोलू लागले. लोकांना वाटलं ते दारू प्यालेले आहेत, परंतु त्या 12 जणांनी संपूर्ण जगाची उलथापालथ केली आणि जगामध्ये आज करोडो 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 ख्रिस्ती लोक आहेत. शिष्यांना सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताने हे महत्व पटवून दिलं की त्यांना परमेश्वराच्या, प्रभू येशूच्या, त्यांना पवित्र आत्म्याच्या उपस्थितीची गरज आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलं होतं, मी युगाच्या समाप्तीपर्यंत तुमच्या बरोबर असेल. आणि म्हणूनच त्यांनी अद्भुत कार्य केलं. आज आपल्या सगळ्यांना ही प्रार्थना करण्याची गरज आहे, परमेश्वरा, या परिस्थितीमध्ये तुझी उपस्थिती आमच्या बरोबर असू दे. आपल्याला दाविदाप्रमाणे प्रार्थना करण्याची गरज आहे, मोशेप्रमाणे प्रार्थना करण्याची गरज आहे. मोशेप्रमाणे आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे की परमेश्वरा, तुझी उपस्थिती आमच्या बरोबर असू दे. दाविदाप्रमाणे आपल्याला प्रार्थना करण्याची गरज आहे की परमेश्वरा, तुझा पवित्र आत्मा आमच्याकडून काढून घेऊ जाऊ नकोस. आपल्याला मार्थेप्रमाणे योग्य निवड करण्याची गरज आहे. शिष्यांप्रमाणे आपल्याला वाट बघण्याची गरज आहे. परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याने मला तू भर दे बाबा. प्रियांनो, आदामाला देवाची उपस्थिती ठाऊक होती आणि देवाची उपस्थिती जेव्हा नव्हती ते सुद्धा ठाऊक होतं. आपल्याला माहित आहे की या पृथ्वीवरती निर्गम या पुस्तकामध्ये आपल्याला लिहिलेलं आहे की त्याच्या उपस्थितीने किती कठीण काम, जे मोशेला स्वतःचा आत्मविश्वास नव्हता, त्याला ते काम करण्यासाठी सामर्थ्य प्राप्त झालं. प्रभू येशू ख्रिस्त ख्रिश्चनांना म्हणालाच की मी जेथे आहे तेथे तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे. प्रियानो, त्याच्या उपस्थितीमध्ये पूर्णानंद आहे असं देवाचं वचन म्हणतं. नेहम्याच्या पुस्तकामध्ये तो म्हणतो, द जॉय ऑफ द लॉर्ड इज माय स्ट्रेंथ. प्रभूचा आनंद ही माझी ताकद आहे. आजच्या या परिस्थितीमध्ये आपली अंतःकरण भीतीने, काळजीने, निराशेने भरलेली असते, परंतु जर त्याची उपस्थिती आपल्याकडे असेल ना,
तर त्याचा आनंद आपली ताकद होईल. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या योहान 15 मध्ये सांगितलं की तुम्ही माझ्यामध्ये राहिलात तर तुम्हाला सत्य काय हे कळेल आणि सत्य तुम्हाला बंधमुक्त करेल. प्रियांनो, प्रार्थना करत, स्तुतीभक्ती करत, वचन वाचत आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये राहूया. कारण की त्याच्या उपस्थितीशिवाय आपल्याला दुसरा कोणताही पर्याय नाही. त्याचबरोबर जर आपल्यामध्ये कोणी जर देवापासून दूर गेलं असेल, सारखं सारखं त्याची आज्ञा मोडत असेल, काही होत नाही मला, अशा जर गर्वाने एखादी व्यक्ती जर जगत असेल तर आज ही वेळ आहे परमेश्वराचं म्हणणं नतमस्तक होणं, लीन होणं, गुडघे टेकणं, क्षमा मागणं, पश्चाताप करणं आणि पुन्हा एकदा दाविदासारखं म्हणणं, परमेश्वरा तुझा पवित्र आत्मा माझ्याकडून काढून घेऊ नकोस. प्रियांनो, देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देव. त्याची उपस्थिती तुमच्याबरोबर, तुमच्या परिवाराबरोबर, तुमच्या आप्त स्वकीयांबरोबर, नातेवाईकांबरोबर येणाऱ्या युगामध्ये सदा सर्व काळ असो. आपणामधील कोणीही आजारी न पडो, आपणामधील कोणीही देवाने निश्चित केलेल्या वेळे अगोदर या पृथ्वीवरून न जावं, हीच प्रार्थना मी प्रार्थना करते. प्रिय आणि महान अशा देवबापा, मी तुला धन्यवाद देतो. तुझे उपकार मानतो, तुझ्या नावाला मान, महिमा आणि गौरव देतो. परमेश्वरा, ह्या कठीण परिस्थितीमध्ये, ह्या वादळाच्या परिस्थितीमध्ये आम्हाला माहित आहे देवबापा, तू झोपलेला नाहीस. तुला सगळं काही ठाऊक आहे. जे काय उजव्या डाव्या बाजूला घडत आहे ते सगळं तुला ठाऊक आहे. तुला पहिली लाट माहित आहे, दुसरी माहित आहे. कारण की तू यहोवा राफे देव आहेस, यहोवा शमा देव आहेस, यहोवा सिटकेनो आहे, यहोवा जायरा आहेस. तुला तुझ्या मुलांची काळजी आहे. प्रार्थना करत आहोत, तुझे उपकार मानतो. आमच्या मंडळीमधले जे लोक बाधित झाले त्यांना तू आरोग्य देत आहेस, त्यांना बरं करत आहे, त्यांना नव्याने तू घडवत आहेस. आज आमचं सर्वस्व, उरलेलं आयुष्य आज आम्ही तुला समर्पित करतो. आमच्या पतींना, पत्नीला, मुलांना, सगळ्यांना आज आम्ही तुझ्या वेदीवरती समर्पित करतो आणि म्हणतो दे बाबा, परमेश्वरा तुझी उपस्थिती आमच्याबरोबर जाऊ दे. तुझा पवित्र आत्मा आमच्याकडून काढून घेतला जाऊ नको. प्रार्थना करते दे बाबा, आम्हाला आत्मिक, मानसिक, बौद्धिक, शारीरिकरित्या सक्षम कर आणि ह्या वादळामधून जात असताना आमचं संरक्षण कर. Lord, I pray in the name of Jesus Christ. I pray, Father, for your presence to go with each and everyone who is watching this video. Pray, Father, you are the Lord God of Abraham, Isaac, and Jacob. Pray, Lord, that your presence which was with them, may that same presence go with each and every one of them. Lord, we especially pray, Father, for all those our brothers and sisters, those who are away from this place, especially for all the nurses, all the medical workers, all the frontline workers. Pray, Father, for hedge of your protection over their life. Lord, we apply blood of Jesus Christ upon them and we speak life and protection to them. Cover them, Lord, with your blood. Be the Lord of their life. Answer our prayers, Lord. Thank you, thank you, thank you, Lord, that you have heard our prayer. आमच्या प्रार्थना ऐकल्यास म्हणून आम्ही तुझे उपकार मानतो. तारणारा जिवंत आणि महान आणि कृपाळू आणि अद्भुत असा आमचा प्रभू येशू ख्रिस्त, याच्याच प्रिय आणि गोड नावाने आम्ही मागतो म्हणून तू ऐक. आमेन, आमेन. ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर भविष्यात नोटिफिकेशन मिळावे म्हणून हा चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला या व्हिडिओमुळे तुम्ही आशीर्वादित जर झाला असाल तर तुमच्या मित्रांना, मैत्रिणींना, नातेवाईकांना, आई वडिलांना, बहीण भावांना, शेजाऱ्या पाजाऱ्या ज्यांना तुम्ही ओळखता, ज्यांना मराठी समजते, त्यांना ही व्हिडिओ फॉरवर्ड करा, शेअर करा, कॉमेंट करा. देव तुम्हाला आशीर्वाद द्या. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस.